राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक मोठ्या घडामोडी. शेतकऱ्यांना मोठी बातमी आहे. पीक विमा, अतिवृष्टी, त्यासोबतच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भामध्ये मोठी अपडेट आहे. तर पहिलीच मोठी बातमी आहे, शेतकरी सन्मान निधी योजनेत काही शेतकऱ्यांना निकषाबाहेर मदत दिली गेली असे लक्षात आले होते, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. त्यावर काही निर्णय करून घेण्यात आले होते. त्यासोबतच लाडकी बहीण योजनेत निकषात बसत नसतानाही मानधन दिले जात असल्याचे छाननीत लक्षात आले आहे. त्याचा पुनर्विचार करू असंही ते पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. पीक विम्यासह अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना वितरित करण्याची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांचे तहसीलदारांना निवेदन. पीक विम्यापासून अनेक शेतकरी आजही वंचित. देऊळराजा गावातील अनेक शेतकऱ्यांनी खरीपात पीक विमा हा काढला होता. त्यापैकी काही शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा भरपाई रक्कम मिळाली नाही आहे. सरकार स्थापन झाले, लाडक्या बहिणींना 6वा हप्ता कधी? मंगरुळपीर तालुक्यातील हजारो महिलांना प्रतीक्षा. वन्य प्राण्यांचा हौदोस, कपाशी, हरभऱ्याचे मोठे नुकसान. अकोला जिल्ह्यातील बातमी. रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हरभऱ्याला पसंती. 69% क्षेत्रावर पेरा, 18% क्षेत्रावर गहू. अतिवृष्टीची मदत मिळेना, नाफेड सोयाबीन विकत घेणा. वेडा परिसरातले सोयाबीन उत्पादक शेतकरी आजही अडचणीत. तुमच्या नावावर जमीन असेल तर तुम्हाला मिळणार स्मार्ट फार्मर आयडी. सर्व शेतकऱ्यांना युनिक आयडी मिळणार. महसूल विभागाकडे जबाबदारी. 16,000 शेतकऱ्यांचे 128 कोटी रुपयांचे चुकारे थकले. 99,565 शेतकऱ्यांनी केली होती नोंदणी. त्यामध्ये 5,59,000 क्विंटल खरेदी केली होती. आता नोंदणीसाठी फक्त 6 दिवस बाकी. ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाचे संकट झाले गडद. फुलोऱ्यावरील पिकांना धोका, शेतकऱ्यांची धाकधूक वाढली. शासकीय केंद्रावर 33,000 क्विंटल सोयाबीनची खरेदी. जिल्ह्यात 15 केंद्र सुरू, सोयाबीन विक्रीसाठी वाहनांच्या रांगा. शेतकऱ्यांना धान्य अनुदानही नाही. मार्चपासून दिरंगाई. 57,000 कार्डवरील 2,36,000 जण प्रतीक्षेत. लाडकी बहीण वाढीचा विचार. अधिवेशनाच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेमध्ये ग्वाही.